माझ्यासोबत आहेत धनंजय देशमुख. मला तुम्ही सांगा, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी नेमण्यात आली. एसआयटी केसमध्ये दाखल पण झाली, त्यांनी काम सुरू केले. एसआयटीचे लोक तुमच्याकडे आले होते का? अजून नाही आले, पण आज भेट घेतील किंवा आम्ही त्यांची भेट घेऊ की सगळे जे अधिकारी नेमलेले आहेत त्यांना आम्ही जे आमचं शिष्टमंडळ आहे किंवा जे गावकरी आहेत तर ते भेटतील किंवा ते आम्हाला भेटतील आज. आता सुरुवातीचा हा तपास बीड पोलिसांकडे होता, त्यानंतर तो सीआयडीकडे देण्यात आला, आता एसआयटी करते. म्हणजे एसआयटी कडून तुमची वेगळी काय अपेक्षा आहे की त्यांनी काय नेमका तपास केला पाहिजे? काम सगळ्यांचं एकच आहे की आरोपी पकडणे. बीड पोलिसनं पण तेच काम केलं आहे चांगल्या पद्धतीनं. आता त्यांना ते आरोपी शोधले नाहीत. समजा त्यांना काल त्यांना वॉन्टेड म्हणून घोषित करावं लागलं, तर ते ह्यांच्याकडून पण तीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर आरोपी जे ह्या हत्या प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत सुदर्शन घुले त्याला जेरबंद केलं पाहिजे आणि इतर सहआरोपी आणि सगळे हे कटकारस्थान करणारे. आमची अपेक्षा तेच आहे की आम्हाला त्यांना पकडून जेरबंद करावं आणि आम्हाला न्याय द्यावा. एसआयटीला तुम्ही काय सांगणार, काय बोलणार की त्यांना विचारणार की तपासाची म्हणजे कशी आहे पार्श्वभूमी, म्हणजे कसं तपासणार आहे, हँडओव्हर करणार आहेत तपास सीआयडीकडून का, म्हणजे मला जास्त त्याच्यात काही माहीत नाही, पण मी विचारतो की कशा पद्धतीने तपास यंत्रणा राबवणार आहे. आता हे प्रकरण खरं तर ज्यामुळे झालं त्या सुरू कुटुंबियाला एसआयटी भेटली का, तुम्हाला काय माहिती आहे? नाही, मला ते कुटुंब तुमच्या संपर्कात असेल ते सांगतात. संपर्कात कुटुंब नाही, पण जे भेटायला येणारे लोक आहेत समाजातले ते इथं येतात, तिकडे जातात, तिकडून इकडे येतात, म्हणजे आहेत त्याचे लोक, म्हणजे समाज संपर्कात आहे, कुटुंबियाशी नाही माझं. आता जो मूळ विषय आहे की वाल्मिक कराड यांना अटक झाली, ते सिलेंडर झाले, बऱ्याच म्हणजे सगळ्या जणांचीच मागणी होती की त्यांना अटक व्हावी, मात्र त्यांना अद्यापपर्यंतही त्यांच्यावर जो गुन्हा दाखल आहे तो खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्या मोर्चामध्ये पण त्यांना खुनामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे. तर ह्या ज्या 3 यंत्रणा आहेत त्यांनी तसं काही केलं पाहिजे असं काय अपेक्षा आपली? जे तपास होणार आहे 3 यंत्रणेचा, त्या तपासातून तेच आपल्याला सांगणार आहेत की हे सगळं कोणी घडून आणलेलं आहे, हे सगळं कसं घडलेलं आहे, ह्याच्यातले मुख्य आरोपी कोण, सहआरोपी कोण, हत्या झाल्यानंतर त्यांना सगळ्यांना कुणी कुणी मदत केली, हे आपण त्यांच्याकडूनच अधिकृत माहिती घेणार आहेत. आणि ती माहिती घेतल्यानंतर ते तुम्हाला पण समजेल डिपार्टमेंटकडून की नेमकं काय आहे सगळं पार्श्वभूमी सगळ्या गोष्टी. पण देशमुख कुटुंबियांची काय मागणी असणार? आमची न्यायाची मागणी आहे पहिल्या दिवसापासून. बरोबर. आमचं एकदम सरळ साधं कुटुंब आहे, आम्ही गरीब आहेत. गरीब कशासाठी म्हणतो की आमच्यावर कुठलाच आयुष्यात कुटुंबावर अख्ख्या कुठला गुन्हा नाही, माझ्या भावावर पण कुठलाच आयुष्यात गुन्हा नव्हता आणि आम्ही कुणावर केला पण नव्हता. तर आमची एकच मागणी आहे की पहिल्या दिवसापासून आम्हाला न्याय पाहिजे. न्यायाच्या भूमिकेत मी आहे. वाल्मिक कराडांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात, त्यांच्या अटकेपूर्वीपासून अटकेनंतरपर्यंत वेगवेगळे आरोप होत आहेत किंवा काही माहिती पुढे येतात, बातम्या येतात, तशा तुमची काय माहिती आहे का ह्या सगळ्या गोष्टीबद्दल? आम्हाला काही माहिती नाही, हे सगळं काम यंत्रणेचं आहे, ते चोख करतायत आणि तेच आम्हाला माहिती देतील आणि तुम्ही पण त्यांच्याकडून अधिकृत माहिती काय असेल तर सांगून म्हणजे बघून मला पण सांगा. आता मग तुमची एसआयटी आणि सीआयडी कडून नेमकी मागणी काय आहे कराडांबद्दल? आमचं पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत मागणी एकच आहे की आरोपीला अटक करा, जे कोणी असतील त्याच्यात, आणि सगळे तेच म्हणालेत की जे कोणी आरोपी असतील त्यांना शिक्षा भेटणार. आमचं बी कुटुंबाचं, गावाचं, समाजाचं तेच म्हणणं आहे की ज्याच्यात जे कोणी असतील हे कटकारस्थान करणारे सहआरोपी त्यांना अटक करून त्यांना शिक्षा द्या. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांना पोलीस ठाण्यामध्ये व्हीआयपी सुविधा दिली जाते अशा बातम्या येतात, असे आरोप केले जातात. मात्र या संदर्भात आपल्याला कुठलीही माहिती नाही. पोलीस यंत्रणेने ती माहिती घेऊन समाजापुढे आणावी अशी अपेक्षा धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे. ज्ञानेश्वर पतंगे, जी 24 तास, मसाजोग, बीड.